दशक 5वा, समास 3रा, शिष्यलक्षण. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली, राम मंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुप्रजनकं. श्रीदास बोधाभिदं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आधीच्या ओव्यांमधली सगळ्यात महत्त्वाची ओवी आपण आता लक्षात ठेवली. आज प्रस्तावनेची गरज नाही, कारण गुरुशिष्य परंपरेसाठी जी काही प्रस्तावना झाली ती अगदी न संपणारी आहे. त्यामुळे त्यातली जी 48वी ओवी आहे जी आपण काल पूर्ण केली, सद्गुरु कृपेचे निबळे, अपरोक्ष ज्ञानाचे नि उसळे. अपरोक्ष ज्ञानाचे नि उसळे, माये सहित ब्रह्मांड सगळे, दृष्टीस न पडे श्रीराम. आता सगळ्यात महत्त्वाची ओवी आहे असं म्हटलं तरी चालतं आहे की ज्या ठिकाणी बुद्धीचा भ्रमच संपणार आहे. कसा? जे दिसतंय ते सत्य नाही आणि जे दिसत नाही ते सत्य आहे, हे मानण्यासाठी कुणाची कृपा झाली? सद्गुरूंची कृपा झाली. कशी झाली? कारण आपलं मन तिकडे वळलं. आपलं मन तिकडे वळल्याबरोबर सद्गुरूंनी वेगळी दृष्टी दिली, विशाल दृष्टी दिली. इतकी विशाल दृष्टी दिली की त्या विशाल दृष्टीमध्ये माया येते आणि मायाधीशही येतो. मायाधीशाकडे लक्ष गेल्यामुळे मायाधीशाच्या अंतर्गत येणारी माया सुद्धा त्याच्या अंतर्गत येते. प्राधान्य मायाधीशाला आणि मायेला नंतरचं प्राधान्य. जे उलट होत होतं, मायाधीश दिसतच नव्हता, परमेश्वर दिसतच नव्हता,
परमेश्वर समजत नव्हता. फक्त देवाचं पूजा करण्यापुरता आपला देव होता, तो दिसत नव्हता. आणि दिसत काय होतं? त्याची माया. मग हनुमंताचं जे उदाहरण आहे, ते हनुमंताचं उदाहरण जेव्हा दिलं की तुम्हाला लोकांना जे काही वस्तू मिळाल्या आहेत ते एक एकच आहे. हनुमंत म्हणतात मला 2 मिळाले, पाय मिळाले आहेत भगवंताचे. ह्या शब्दातून आपल्याला पुष्कळ काही गोष्टी कळण्यासारख्या आहेत, कळायला पाहिजे. जर सत्शिष्य असेल तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष गेलं पाहिजे. आणि हे लक्ष जाणं, या गोष्टींकडे लक्ष जाणं म्हणजे सद्गुरूंची कृपा आहे. आणि तीच तर दृष्टी आपल्याला मिळते. ती दृष्टी जर एकदा मिळाली तर मायाधीश आणि माया, मग जे दिसतच नाही, दृष्टीला पडत नाही, मग जे सुरुवातीला आपण म्हटलं की माया नाही, याच्यावरती काय विवरण केलं आपण की माया नाही खरं कसं दिसतंय? संसार दिसतोय, माझं शरीर दिसतंय, माझा देह दिसतोय, माझे आजूबाजूचे लोक दिसत आहेत, समुद्र दिसतोय, राजकारण दिसतंय, लोक दिसत आहेत, पृथ्वी दिसते, देश दिसतोय, परदेश दिसतोय, हे सगळं दिसतंय ना. ते दिसतंय, ते खरंही आहे. पण कुठपर्यंत खरं आहे? जोपर्यंत मायाधीश कळेपर्यंत. मायाधीश जर कळला तर मायाधीशाच्या प्राधान्यानंतर त्याचा नंबर येतो आहे. त्यामुळे प्राधान्यक्रम आपल्या देवाला आला. आणि देवाच्या नंतर आता पटायला लागलं की माया काय आहे. मग मिथ्या, जगन मिथ्या जे म्हणतात, वेद म्हणतात जगन मिथ्या, ते पटत नाही जीवाला. कसं पटणार आहे? ते पटण्यासाठी समर्थांनी सांगितलं आहे की सत्शिष्य व्हावं. सत्शिष्य झाले की सद्गुरूंची कृपा झाली की त्याचं मिथ्यत्व कळतं. जसं आपण सद्गुरूंची उपमा देत असताना सद्गुरू काय आहे ते सांगितलं. सूर्य नाही, सूर्याचं तेज आहे. सद्गुरू चंद्र नाही, चंद्राची शीतलता आहे. असं जेव्हा सांगितलं तसं संसार, हे संसार नाही, संसार आहे, सत्य आहे, पण त्याच्यातलं मिथ्यत्व सांगितलं. हा महत्त्वाचा बदल आहे. आणि तो महत्त्वाचा बदल कशामुळे घडला? 48वी ओवी मननासाठी, चिंतनासाठी किंवा नेहमीच हृदयात ठेवण्यासारखी आहे की सद्गुरू कृपेचे निबळे, अपरोक्ष ज्ञानाचे उसळे. अपरोक्ष ज्ञानाचे उसळे. ज्या गोष्टीवर आपलं लक्ष गेलं नाही त्या गोष्टीकडे लक्ष जाणे. मायेसहित ब्रह्मांड सगळे दृष्टीस नये. ही माया आणि ब्रह्मांड सगळं दृष्टीच्या आड होतंय. सगळं दृष्टीच्या आड होऊ शकतं ते फक्त देवाच्या कृपेने. मग त्यामध्ये येणारी बुद्धी, त्यामध्ये येणारं ज्ञान, हे सगळं मायेच्या अधीन हे कळलं. ह्याच्यावरती स्थिर होणे, उदासीन होणे आणि काहीही विचार न करणे म्हणजेच निर्विकार होणे, काहीच नको असणे. ह्याच्यावरतीच आपण खरं म्हणजे दासबोधाचं चिंतन व्हायला पाहिजे. काहीच नको असं म्हणून स्थिर झाल्यानंतर मग परमेश्वराचं चिंतन केल्यावर, काल एक कृपालू महाराजांचं जे व्हिडिओ ऐकला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, जर तुमचं लक्ष संसारात नसतं तर भगवंताकडे लवकर आकर्षित झाले असते. म्हणजे स्थिर वृत्तीमध्ये जर तुम्ही असते की मला याच्यातही रस नाही आणि मला कशातच रस नाही, असं जेव्हा एखाद्या व्यक्तीचं असतं की नाही, तेव्हा तो भगवंताकडे लवकर आकर्षित होऊ शकतो. कारण एक भागच नाही आहे ना, एका भागाकडे आकर्षण नाही आहे. मग एका भागाकडे आकर्षण नसल्यामुळे दुसऱ्या भागाकडे आकर्षित होण्याची वृत्ती लवकर जाते. पण इथे काय होतं आहे? ओढाताण. हृदयामध्ये संसार बसला आहे, हृदयामध्ये देह बसला आहे, हृदयामध्ये मी माझं असं बसलं आहे. त्यामुळे ह्याच्यातून लक्ष काढणंच थोडंसं कठीण आहे. ह्याच्यातून जर लक्ष निघालं, याच्यात हे लक्ष असल्यामुळे दुसरीकडे लक्ष जात नाही. आणि दुसरीकडे लक्ष गेलं नाही, आनंद मिळत नाही. हे सरळ गणित आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं, जर जीवाला संसारात रस नसता आणि देवाने ती क्रियाच नसती केली, मी तर म्हणते हे सगळं देवाचंच कार्य आहे की देवानीच त्याला मायेमध्ये टाकलाय, गुंतवूनच टाकलाय आईमध्ये. आईचं प्रेम करू नये का? आईवर प्रेम करू नये का? जन्मल्याबरोबर तिने मायेमध्ये ओढलंच की नाही. मग ती जी माया आहे, मग जसं तुलसीदासांचं झालं, लग्न केलं आहे, लग्न केल्यानंतर माया आहेच, बायको आहेच. पण त्यांची बायको कशी निघाली की जिनी सांगितलं, इतके कष्ट तुम्ही माझ्यासाठी घेता धडपड करत, जे आले तुम्ही शवावर बसून आले, चढले तुम्ही नागावर बसून चढले, एवढं सगळं माझ्या या नश्वर देहासाठी केलं, नश्वर देहासाठी तडफड करत तुम्ही माझ्याकडे आले. तेवढंच लक्ष जर तुम्ही देवाकडे लावलं असतं तर राम आतापर्यंत भेटला असता. असं डोळे उघडे करणारी त्याची स्त्री त्याला मिळाल्यामुळे त्याचा जीवनाचा उद्धार झाला. इकडे वाल्याचा वाल्मिकी, वाल्याने विचारलं घरी जाऊन की तुम्ही माझ्या दुःखामध्ये सहभागी आहे का? दुःखामध्ये नाही, माझ्या पापामध्ये सहभागी आहे का? कारण मी एवढं पाप कोणासाठी करतोय?
मला एकट्याला थोडी अन्न लागतंय खायला, तुमच्यासाठी करतं. त्यांनी स्पष्ट सांगितलं, तुम्ही अन्न खायला देता हे तुमची गोष्ट वेगळी, तुमचं ते कर्तव्य आहे, तुमच्या पापाचे भागीदार आम्ही नाही. असं म्हटल्याबरोबर खाडकन डोळे उघडले ना. मग हे डोळे उघडले जेव्हा, तुलसीदासाचे असो किंवा वाल्याचे असो, मग ती सद्गुरूंची कृपा झाली. आणि सद्गुरूंची कृपा झाल्यावरती मग तो त्यांना रामदर्शन झालं आहे. आणि असे सद्गुरू आपल्या समोर असतात. मग हे जे काही आहे ना, हे सगळं कळण्यासाठी आधी मनामध्ये ती स्थिरता यायला पाहिजे. आता निदान, आता आपल्याजवळ ही गोष्ट नाही की मायेच्या अधीन आपण नाही, असं होऊ शकत नाही, कारण जन्मापासून मायेमध्ये आपण आहोत. मग आता निदान ह्या सगळ्या गोष्टी कळल्यावर स्थिर राहता आलं पाहिजे. म्हणजे एक बाजू पक्की झाली, म्हणजे औदासीन्य न येऊ देणे, ती साधना करणे, आणि मग इकडे भगवंताकडे वळणे की भगवंत किती गोड आहे, मधुराष्टक म्हणणे, भगवंताकडे आकर्षित होणे, जे काही आतापर्यंत चांगलं झालं ते त्यांनी केलं आहे हे लक्षात येणे. असं जेव्हा झालं तेव्हा मग ती स्थिर होते. मग त्या दृष्टीने मग ही माया अशा पद्धतीने नाहीशी होते. प्रत्यक्षात ती नाही का? आता या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो. प्रत्यक्षात माया आहे. माया चांगली पण आहे, त्यातले काही गुण चांगले पण आहेत. पण त्या चांगल्या गुणांना जर परमेश्वराकडे लावलं तर बाकी अत्यानंदाची प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती, अत्यानंदही म्हणायचं नाही, परमानंदाची प्राप्ती होते. हे सांगण्यासाठी सद्गुरूंची तळमळ असते. आणि एकदा का सद्गुरूंजवळ गेलं, देवापेक्षाही सद्गुरू महत्त्वाचे आहे. मागच्या वेळेस आपण उजळणीमध्ये घेऊ शकतो की देवापेक्षा सद्गुरू का महत्त्वाचे आहेत. कारण एखादी गोष्ट खूप चांगली आहे, पण ती चांगली आहे सांगण्यासाठी तर कोणीतरी पाहिजे ना, नाही तर आपण तिकडे वळत नाही. त्यामुळे सद्गुरूंची किमया अधिक आहे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट की सद्गुरू चांगले कसे, की त्यांना माहिती आहे देव कसा आहे. दुसरी गोष्ट तर देवरूपच आहेत, पण तिथे स्वार्थ नाही, निरपेक्ष भावनेनी सद्गुरू बसले आहेत. त्यांच्याजवळ जर एखादा शिष्य आला तर ते स्वतःजवळ न ठेवता त्याला देवापर्यंत पोचवत आहेत. हा दोन गोष्टी सद्गुरू करतायत. मुळात ओढतात आहे, भगवंताकडे येण्याची इच्छा निर्माण करतात आहे. एकदा का जो आला की आल्यानंतर ते भगवंतापर्यंत पोचवत आहेत, आपल्याजवळ ठेवत नाही. हनुमंतासारखी भक्ती आहे. मग अशा पद्धतीने अशी ही वृत्ती, अशी ही दृष्टी बदलते. अशी दृष्टी बदलल्यानंतर मग ते सत्शिष्य झाले. आणि असा सत्शिष्य सद्गुरू तर असतातच सद्गुरूंच्या जवळ. आणि मग त्यांनी सांगताना सांगितलं आहे की रासबे राखता जन्म गेला. रासब म्हणजे गर्दभ. आपलं काल माझ्या बोलता बोलता माझं राहून गेलं सांगण्याचं की रासब म्हणजे मी कुत्रा म्हटलं, प्रत्यक्षात नंतर मलाच आठवलं रामायणातलं की ते रासब म्हणजे गाढव. मग गाढवासारखा जन्म गेलाय. गाढव आणि बैल या दोघांना उपमा कशी दिली? सुकराला जर एवढी वाईट नाही दिली जेवढी यांना दिली आहे, की ते लोळतात नुसते, वेडे समजतात, त्यांना मूर्ख समजतात. आणि या रासबांचा आपण हसतोय, आपण बैलाला हसतोय म्हणजे जरी प्रत्यक्ष हसत नसलो तरी मनात येतं किती कष्ट करतो. आपले कष्ट दिसत नाहीत आपल्याला. मग हे आपली अंतर्दृष्टी झाल्याबरोबर आपण किती कष्ट केले, आणि तेही जू मानेवर ठेवून केले. अगदी पाठीला ताण देऊन गेले, बुद्धीला ताण देऊन, मानेला ताण देऊन इतके कष्ट केले संसारासाठी. जुन्या काळी तर खरंच शारीरिक कष्ट केले आहेत. आता आपण मानसिक करतो असं म्हणतो, आता त्या काळी जुन्या काळी शारीरिक कष्ट केले. मग ह्याला काबाड कष्टच म्हटलं आहे ना. मग हे काबाड कष्ट करतच जर आपल्याला बैलासारखंच जर मरायचं असेल तर समर्थ म्हणतात हे मरणच म्हणजे जन्माला येऊन फायदा नाही. ते मरण काय जन्मला, जगला आणि मेला अशा पद्धतीचं जीवन आहे. मग तो पंडितांमध्ये प्रतिष्ठिला. न वचे तैसा आशक्ताला परमार्थ नाही. पण तो असा पंडितांमध्ये आणि सज्जनांमध्ये जर गेला नाही, जर त्याची वृत्ती या ठिकाणी वळली नाही, तर त्याच्या जीवनाचा काय फायदा आहे. नंतर मिळाला राजहंसाचा मेळा, पण राजहंसांचा मेळा मिळाला तेथे आला डोंब कावळा. आता राजहंसांचा मेळा मिळाला कसा? राजहंसाचा मेळा मिळाला म्हणजे की नरदेह मिळाला, नरदेहामध्ये सत्संगती मिळाली, नरदेहामध्ये सद्गुरू मिळाले, नरदेहामध्ये सत्संग घडला, नरदेहामध्ये सत्वगुणाचं प्राबल्य आहे, सत्वगुण आहे, वातावरण आहे, नकारात्मक ऊर्जा नाही. हे सगळं असं राजहंसाचा मेळा, हे सगळं चांगलं घडलं. पण तिथे मध्येच जर डोमकावळा आला. आता हे सगळे उदाहरणं आपण म्हणजे आपण या ब्रह्मांडात बघतच असतो. डोमकावळ्याला का जन्म मिळाला असेल डोमकावळ्याचा?
राजहंसाला का जन्म मिळाला असेल राजहंसाचा? की काहीतरी त्यांनी चांगलं केलं असेल म्हणून तेवढं शोधण्यासाठी त्याचा जन्म आहे. त्याला असेल मनुष्य जन्म आधी, मनुष्य जन्म असेल, चांगलं काही वाईट काही त्याला शोधता येत असेल, पण त्याची पूर्ण मुक्ती झाली नाही, ना देवाकडे गेला ना खाली गेला, म्हणून त्याला नीच योनी मिळाली आणि राजहंस झाला. आणि तो तेवढंच फक्त टिपतो, वाईटातून चांगलं टिपू शकतो, ही शक्ती त्याच्यामध्ये आली. मग ही चांगली शक्ती का आली? कारण त्याचे चांगल्या कर्तृत्वाचे परिणाम आहे राजहंसाचे. इकडे डोमकावळा वाईटासाठी आहे. लक्षून विष्ठेचा गोळा, वाईट आणि घाण खाणारा हंस म्हणवी. पण मग असं जर म्हटलं, जर त्यांनी विष्ठा खातोय, डोमकावळ्यासारखा आला, जर तो विष्ठा खातोय, वाईट गोष्टी करतोय, तर त्याला हंस कसं म्हणायचं? हंस म्हणू शकत नाही. म्हणजे जन्म मिळाला आहे प्राण्याचा, पक्षाचा, पण त्या ठिकाणी दोन पक्षांमध्ये सुद्धा किती फरक आहे. तसं मनुष्यामध्ये सुद्धा जर अज्ञानी असेल, जर स्वकल्याण करणारा नसेल, जर त्याचा आत्मशोध नसेल, जर तो आत्मसाक्षात्कार होणार नसेल त्याला, तर डोमकावळा आणि राजहंसाची गती आहे. राजहंसासारखी संधी मिळाली, पण प्रत्यक्षात डोमकावळा जर त्या ठिकाणी आला तर जशी अवस्था होते. तसं एवढं मोठं मिळून सुद्धा आपण आपली विष्ठा खाण्यात जसा डोमकावळा वेळ घालवतो किंवा त्याचं जीवन त्यासाठी आहे, तसं आपण अज्ञानामध्ये सुख मानून तसंच करतो. आता खरंच या दृष्टीने जर विचार करायला गेलो तर आपल्याला सुद्धा हसू येतं आहे. आत्तापर्यंत हसू येत होतं का ह्याच गोष्टी करत असताना? आनंद वाटतो. संसार करताना जो आनंद मिळतो, आणि खरं मिळतो सुद्धा. अतिशय उत्तम आई होणं, अतिशय उत्तम मुलगी होणं, अतिशय उत्तम शिक्षिका होणं, अतिशय उत्तम विद्यार्थी होणं, सगळं चांगलं आहे, आनंद मिळाला. पण हे सगळं करत असताना उदार दृष्टी नसल्यामुळे आता ह्या गोष्टी करत असताना आपण कसं वागलो ह्याचं आता हसायला येतं आहे की नाही? म्हणजे जेव्हा आपण वरचा विचार करतो तेव्हा खालची जी गोष्ट असते ती आपल्याला स्पष्ट दिसते. जसं आकाश पाळण्यामध्ये बसल्यावरती आपल्याला सगळं आजूबाजूचा भाग दिसतो, जसं आपण उंच उंच मजल्यावर गेलो की खालची शेती दिसते, तशा पद्धतीने आपण जरा उदार झालो आणि वरचा विचार करायला लागलो की मग या सगळ्या गोष्टी कनेक्टिंग द डॉट सारख्या आपण या जीवनामध्ये एकत्रित आणून विचार करू शकतो की आपला खरंच किती वेळ वाया गेला. जे केलं ते उत्तम केलं, त्यामुळे त्यावेळेचा आनंद मिळाला, पण प्रत्यक्षात आता माझ्या हातात काय शिल्लक राहिलं? मला जर पुढची तयारी करायची असेल, मला जर पारमार्थिक जीवनामध्ये प्रगती करायची असेल, मला जर शांत आणि समाधानी आयुष्य जगायचं असेल, तर आज माझ्या हातात काय आहे दुःखाव्यतिरिक्त? जिथे जिथे म्हणून जीव लावला, तिथून तिथून सगळीकडून दुःख पदरी पडलाय, असं समर्थ म्हणतात. मग हे आपल्या एकट्यासाठी नाही. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की जे काही आपण भोगतो ते फक्त एकटं नसतो आपण, असे अनेक लोक आपल्याला सुख आणि दुःख भोगणारे दिसतात. मग हे सगळं दिसल्यानंतर ते सत्य नाही ना, हे समजून घ्यायला पाहिजे. ते सत्य नाही. सुख असो का दुःख असो, ते सत्य नाही. 80 वर्ष जरी सुखाचा काळ भोगला, म्हणजे एखाद्याला म्हणतात ना बॅड पॅचच नाही जीवनामध्ये, अतिशय उत्तम आयुष्य त्यांना मिळतं, पण तरी 80 वर्षांत तो अजून गेला नाही ना, त्याचं जीवन संपलं नाही ना. कदाचित शेवटच्या 5 वर्षामध्ये त्याला इतके यातना होतील भीष्मांसारख्या, सांगता येत नाही. त्याच्यामुळे 80 घालवून सुद्धा जर शेवटच्या 5 वर्षात दुःख आलं तर आयुष्यामध्ये काय मिळवलं? त्याच्यामुळे एक शाश्वत असं काहीतरी मिळायला पाहिजे, जे हातात धरल्यावर पुढचं काहीही चिंता राहणार नाही. अशा प्रकारचं शाश्वत असं काहीतरी जर मिळालं ते तर ती गोष्ट म्हणजे सद्गुरूंची कृपा असते. मग आता तया वरती दाताळी तैसा विषयादरीचा बराडी, घाली अधप्पतनी उडी, तयास भगवंत आवडी, सत्संग कैसा. अशांना विषयामध्ये उडी घालण्याची इच्छा असते. अजूनही ज्यांच्या हातामध्ये सद्ग्रंथ पडत नाही, अजूनही ज्यांच्या हातामध्ये, आता आपलंही तसं वय नाही म्हणतात. आता समजा आपण असा विचार करायला लागलो परमार्थाचा, आता तुमचं वय आहे का म्हणतात परमार्थ करायचं, किंवा अशा प्रकारचे विचार करायचं तुमचं वय आहे का? मी तर म्हणते हे करण्याचं वय 8व्या वर्षापासूनच आहे, मुंज झाल्यापासून. मुलींनी 8-10 वर्षाचं असल्यापासूनच या ग्रंथाचं वाचन करायला पाहिजे. पारायण नको करायला. पारायण करणे म्हणजे त्याच्यामागे उपासना आली आणि ते सगळं प्रकार आले, पण निदान वाचन तर करायला पाहिजे. मग हे जेव्हा म्हणतो हे कळलं तरच काहीतरी आपली प्रगती आहे. अन्यथा बाकीचे सगळे जे विषयामध्ये उडी घेतात ना, आवड निर्माण करतात ना, ते विषया तरी अधपतनी उडी, तयास भगवंत आवडी, सत्संग कैसा. त्याला भगवंत कसा आवडणार आहे? त्याला सत्संग कसा आवडणार आहे? तो ह्याला नावच ठेवणार आहे. देव म्हणून मानू नका, ग्रंथ मानू नका, पण यात काय सांगितलं ते एकदा वाचा तर खरी. वाचल्यानंतर
पारायण करण्याने जे पूजेचं स्वरूप येत आहे त्याला ते स्वरूप न करता म्हणजे काहीतरी खरं ज्ञान कळेल ना. जोपर्यंत हे ज्ञान कळत नाही तोपर्यंत सुख नाही असं समर्थ ठासून सांगतायत या ठिकाणी. जो एकदा का हे कळलं, मग त्याच्यासाठी उदाहरण अतिशय उत्तम आहे. आज ना थोडी तब्येत बरी नाही आहे, मला खूप त्रास होतो आहे. काय सांगत होती, एखादं जर आपल्याला सत्य उजेडाला आलं, सत्य समोर आलं, सूर्याचा प्रकाश आला की अंधार राहणं शक्य नाही. अंधार राहणं शक्य नाही. त्याच्यामुळे आपल्या मनात एकदा का ज्ञानप्राप्ती झाली, आणि कोणतं ज्ञान? आत्मज्ञान. मी कोण आहे, मला काय करायचं आहे, माझं ध्येय काय आहे, आणि मी कोणाचा आहे, एवढ्या गोष्टी जर कळल्या तर देव असं म्हणत नाही आईवडिलांपासून दूर जा. देव असं म्हणत नाही की नवरा बायको एकमेकांपासून वेगळे व्हा. देव असं म्हणत नाही मुलाला सोडून दे. देव इतका उदार आहे की एकदा त्याच्याकडे गेल्यानंतर उलट या सगळ्या गोष्टींची जबाबदारी तो घेतो. म्हणतात योगक्षेमम वहाम्यम. अगदी गीतेमध्ये त्याचं मोठं वाक्यच आहे. जसं आपलं दासबोधातलं आत्ता एक मोठं वाक्य सापडलंय तसं ते महावाक्य आहे. मग LICने ते वाक्य घेतलं, योगक्षेमम वहाम. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. जर LIC करू शकते जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, तर हे सुद्धा जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी आपली जे चालवणारा योगक्षेम ते भगवंत आहेत स्वतः. हे ज्ञान खरं ज्ञान आहे. हे जे सत्य एकदा उघड झालं, ओनली ट्रूथ कॅन सेट अस फ्री. फक्त सत्य आपल्याला मोकळं करू शकतं. आणि ते सत्याने जर एकदा मोकळं केलं की बंधनच नाही कोणतं. आणि बंधन नसणे, बंधनमुक्त अवस्था भोगणे म्हणजे मोक्ष. आणि तो मोक्ष कुठे जाऊन मिळत नाही. घरच्या घरी जिथे आहे तिथे मुक्त अवस्थेमध्ये जीवन जगणे ह्याला म्हणतात मोक्ष. पण हे लोक काय करतात की जे तयाच भगवंतावडी सत्संग कैसा, या सगळ्या चांगल्या गोष्टींकडे हे दुर्लक्ष करतात. आपणही केलं, त्यांनाच काय म्हणायचं, आपणही केलं. पण आता तरी किमान कमीत कमी आपण आपलं कल्याण साधायला पाहिजे. बाकीच्यांना नावं ठेवण्यापेक्षा आपण स्वतःमध्ये परिवर्तन करून ह्या प्रकारचा आनंद जर मिळवला, खरंच 7 दिवस कसे जातात कळत नाही. जर या ज्ञानाचं एकदा का चित्ताला ओढ लागली की ते पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला समाधान मिळत नाही. मग असा म्हटल्यावर त्यांनी रासभे तैसे सज्जनांचे संगती विषयी सज्जन म्हणविती. आता जर सज्जनांच्या संगतीला आपण असलो तर विषयी सज्जन म्हणविती, विषय अभेद्य चित्ती गोळा लक्षिला. आता जे काही लक्षण ठेवायला पाहिजे, जे काही लक्ष आपल्याला धरायचं आहे ते लक्ष आता प्रत्येक उदाहरणांमध्ये आपल्याला दिसतं. जर अर्जुनाला बाण मारायचा आहे, फिरत्या माश्याला बाण मारायचा आहे, खाली पाणी हलतंय, आणि अशा हलणाऱ्या परिस्थितीमध्ये जर अर्जुनाला बाण मारायचा आहे, कसं मारायचं असेल त्याला? फिरतं पाणी आहे. हे आपलं जीवन तसंच आहे. सगळीकडे गोंधळ आहे. इतका गोंधळ त्या पाण्यासारखं फिरत आहे. आणि तो धनुर्धारी आहे, तसा आपण तेजस्वी असायला पाहिजे, तसा आपण धैर्यवान असायला पाहिजे. सगळे अर्जुन बनू शकतात, कारण अर्जुनाला त्यांनी निमित्त केलं हे त्याचं भाग्य आहे, हे आम्हाला कळलं पाहिजे. तसं निमित्त आपल्याला सुद्धा भगवंतांनी केलं पाहिजे. त्याच्यासाठी कशाकडे ध्येय कशाकडे पाहिजे? तैसे संतांच्या सज्जनांचे संगती विषयी सज्जन म्हणविती, विषय अभेद्य चित्ती गोळा लक्षिता. जो अभेद्य असा आहे, ज्याला भेदणं कठीण आहे, ज्याच्या पुढे जाणं आहे. आता वारा खूप सुटलाय, सुटले अफाट वारे, मन तारू त्यात विथरे. आता मन तारू त्यात विथरे, सुटले अफाट वारे. कशाचं वारं सुटलंय? वारं सुटलं आहे या मायेचं आणि बंधनाचं वारं सुटलंय. आणि त्या वारेमध्ये सुटले अफाट वारे, मन तारू त्यात विथरे. मनाचं तारू आहे, ते तारू बिथरलंय. मग त्या बिथरलेल्या ठिकाणी जर स्थिर व्हायचं असेल त्या तारूला, तर मग जसं त्या अर्जुनाला सांगितलं पाणी फिरतंय, पाणी फिरत असताना त्याचा डोळा पकडणे, त्या माश्याचा मत्स्यभेद करायचा डोळ्याचा, ते कसं त्याला लक्ष करावं लागेल केंद्रित. सगळ्या गोष्टी सोडून, सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून, पाणी हलतंय सोडून, मासा फिरणार आहे ते सोडून, फक्त डोळा आणि डोळा. सगळ्यांनी त्याला विचारलं कसा भेद केला? मला दुसरं काही दिसत नव्हतं, मला फक्त माशाचा डोळा दिसत होता. आपल्याला जर समजा भगवंत दिसत असेल तर बाकी या सगळ्या गोष्टींचा भेद करणं म्हणजे दुर्लक्ष करणं आवश्यक आहे ना. मन तारू त्यात विथरे, बसले तर रामराया, धरुनी सुकाणू हाती, बसले तर रामराया. सुकाणू हातात धरले, मग तारू कसं बिथरेल?
तारू जर बिथरत असेल तर रामरायांनी धरलंय असं वाटत नाही. धरुनी सुकाणू हाती बसले तर रामराया. मग रामराया बसलेत आपल्यासाठी. मग ते सुकाणू जर त्यांनी धरलंय तर बाकी या सगळ्या गोष्टींना दुर्लक्ष करायला काय हरकत आहे. या कोणत्याच गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या नाही असं जीवाला वाटलं पाहिजे. त्या जीवाला जर वाटलं इतकं सगळा जो गोंधळ झालेला आहे सगळीकडे, तो गोंधळाशी माझा काही संबंध नाही, माझं ध्येय एकच आहे फक्त. प्राधान्य कोणतं समर्थ म्हणतात? भगवंत. आणि हे सांगणारे आपले सद्गुरू. सद्गुरूंना तर विचारता येतच नाही कोणी सांगितलं हे सगळं बोलायला आणि करायला आणि वागायला आणि आवडायला. कुणी सांगितलं? ओढलं कुणी स्वतःकडे? सद्गुरूंनी. असं ते लक्षभेद करायचं आहे. कोणता लक्षभेद करायचा आहे? सगळ्या गोंधळातून आपली वृत्ती बाजूला खेचून आणि फक्त वर बघायचं आहे. ज्या ठिकाणी मत्स्यभेद झाल्यानंतरचा काय परिणाम होणार आहे तो भगवंतांना माहिती आहे. मग भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल या सगळ्या गोष्टी खालच्या दर्जाच्या आणि सोडून द्यायच्या आहेत. कशालाही महत्त्व नाही. मग जो आहे तो गोळा लक्षीला. आणि तो जो भेद होणार आहे कशाचा? मग आपणच आपला भेद करून घेतोय. कशापासून? ह्यापासून अलिप्त होऊन त्याला चिकटणे. हे भेद अर्जुनासारखा आपल्याला करावं लागेल. अर्जुन का लाडका होता? अर्जुन लाडका असण्याचं कारण तेच होतं की त्याचा भगवंतावर विश्वास होता. आणि जेव्हा जेव्हा त्याचा डसमळला तेव्हा तेव्हा भगवंतांनी स्वतः सांगितलं त्याला, बाबा रे मी आणि मीच फक्त, दुसरा सोडून दे. ना तुझे काका ना तुझे मामा. याच्याहून काय स्पष्ट सांगायला पाहिजे? आपले काका चांगले आहेत, आपले मामा चांगले आहेत, आपला नवरा चांगला आहे, हे सगळं याच्यातच बसायचं असतो चांगला. पण मन लक्षभेद कशाचा करायचा आहे? आपल्या कल्याणाचा करायचा आहे. मरायची जेव्हा वेळ येते तेव्हा कोणी सोबत नसतात. प्रत्येकजण आपापलं मरत आहे, प्रत्येकजण आपापलं जीवन जगत आहे. आपण सुद्धा इतरांना मदत करत नाही. कुणावर जेव्हा चिडायची वेळ येते, हा माझं करत नाही, तो माझं करत नाही, हा माझ्याकडे लक्ष देत नाही म्हणत असताना थोडंसं आपल्याकडे बघितलं, आपण कुणाकडे लक्ष देतो? हा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा कुणाचाच दोष तिथे राहत नाही. म्हणजे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोष कुणाचा नाही आहे. जे काही आहे ते मायेची गोष्ट आहे. आपल्या पापपुण्याप्रमाणे आपला जन्म झाला आहे आणि त्या गोष्टींची तेवढ्या पुरता माझा पूर्ण करणे, माझं कर्तव्य करणे हे माझं भाग आहे. आणि त्या कर्तव्याचा परिणाम काय होणार आहे ते ईश्वरावर सोडून देणे. ह्यापेक्षा वेगळं माझं जीवन नसणे हा लक्षभेद आहे. हा लक्षभेद जर आपल्याला करता आला तर हंसाची उपमा दिल्या गेली आहे. तैसे संत सज्जनांचे संगती विषयी संजन म्हणविती, विषय अभेद्य चित्ती गोळा लक्षीला. काखे घेऊन या दारा, म्हणे माझं संन्यासी करा. मनामध्ये गोंधळ आहे, मनामध्ये संसार आहे, मनामध्ये माया आहे, मनामध्ये कन्यापुत्र आहे आणि गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. मनामध्ये गुरु ठेवा आणि मग कन्यापुत्रांचं काम करा. मनामध्ये गुरु ठेवा. उलटं करायचं आहे, फक्त 180 डिग्रीचा बदल करायचा आहे. मनामध्ये खरंच गुरु ठेवा. म्हणजे कशी परीक्षा? की ज्या ठिकाणी एखादी अडचण आली तरी सुद्धा माझे सद्गुरू त्यातून सांभाळतील. माझा सद्गुरूंवर विश्वास आहे. म्हणजे माझ्या कन्यापुत्रांमध्ये जे काही माझं कर्तव्य मला करायचं आहे ते करण्यासाठी ते समर्थ आहेत. मी माझी बाजूला झाले. प्रश्न आपला प्राधान्यक्रमाचा आहे. काखे घेऊन या दारा. दारा म्हणजे बायको. आपल्या काखेमध्ये बायकोला घ्यायचं आणि लोकांना सांगायचं मला संन्यासी म्हणा. कोण म्हणेल? अगदी स्पष्ट समर्थ या ठिकाणी म्हणतात की मनामध्ये संसार भरलेला आणि म्हणता मला देव दिसावा. कसा दिसेल देव? देव काय? देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव अशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. बाजारचा भाजीपाला घ्यायला पैसा दिला आणि मिळाला तसा देव आहे का रस्त्यावर पडलेला? त्यासाठी तुम्हाला कितीतरी गोष्टी सोडाव्या लागतील मनाने फक्त. हा अगदी आता मनात पक्काच विचार झालाय. आता फक्त मनाने सोडायचं आहे. सोडायचं काहीच नाही आहे प्रत्यक्षात. म्हणजे याच्याहून सोपं काय? घर नाही सोडायचं, दार नाही सोडायचं, काम नाही सोडायचं, काही नाही सोडायचं, राहणं नाही सोडायचं, खाणं नाही सोडायचं. काय सोडायचं आहे? फक्त आसक्ती सोडायची. मग काखे घेऊन या दारा म्हणजे अंतर्बाह्य शुद्धी झाल्याशिवाय सद्गुरू भेटतच नाहीत. खरं सांगायचं म्हणजे सद्गुरू भेटतच नाहीत जोपर्यंत. पण आणि उलटं तो प्रश्न मी त्या दिवशी जसा विचारला तसा, सद्गुरू भेटले ते राहतच नाही ना. जे दोन्ही गोष्टी सोबत आहे. सद्गुरू जर भेटले तर ह्याचा आपोआप विलय होतो. म्हणजे ही दृष्टीला पडूच देत नाही आपल्या. ह्याच्याशी तुझा संबंध नाही कळल्यावर आपल्याला हलकं केलं ना. जसं रेल्वेमध्ये जात असताना रेल्वे पुढे जाते आहे
आपणही पुढे जातोय त्याच्यात बसून. आपलं सामान जर आपण आपल्या डोक्यावर घेतलं तर काय गरज आहे? आपलं सामान खाली ठेवून रेल्वे नेणारच आहे ना त्याला पुढे. रेल्वे ठेवणार थोडी आहे की तिथे. रेल्वेच्या मध्ये बसल्यावर रेल्वे आपलं सामान आपोआप पुढे नेणार आहे स्टेशनपर्यंत. पण तरीही आपल्या डोक्यावर जर आपण घेऊन बसलं की मी माझं सामान आहे, तर रेल्वे म्हणते घ्या. तसंही मी तुलाही नेणार आहे आणि तुझ्या सामानाला नेणार आहे. तू खाली ठेवलं तरी नेणार आहे, डोक्यावर ठेवलं तरी नेणार आहे. पण आपण डोक्यावर घेऊन बसलं तर रेल्वे म्हणेल ठीक आहे ना, त्रास तुला होतो आहे. प्रत्यक्षात मी त्रास कमी करायला बसली आहे, ठेव पायाशी. पण नाही ठेवत ना पायाशी. हे माझं काम आहे, माझ्या मुलाला असं करायचं, माझं असं, माझं तसं, मला असं हवं, मला असं. भार आपण आपल्या डोक्यावर घेतल्यावर सद्गुरू काय करतील? सद्गुरू म्हणतील सोड तो भार माझ्यावर, हो मोकळा. किती सोपं आहे. उलट आपल्या आईवडिलांनी जो भार कमी केला नाही तो सद्गुरू करतायत. तू मोकळा हो ना. सुखदुःखाच्या फेऱ्यातच तू अडकू नको ना. जे काय आहे ते होऊ दे ना. जे काही होत आहे ते होऊ दे. काय होत आहे ते तुझा उद्धार करण्याची जबाबदारी माझी. आणि तुझा उद्धार कशात आहे मला माहिती आहे. तुला जर एखादं दुःख आहे ते दुःख मला समजतं आहे. त्यातून मार्गसुद्धा मी काढतो. विश्वास ठेव. फळ लागायला काही दिवस जावे लागतात. जर दुःख आलं तर त्या दुःखातून बाहेर पडायला काही दिवस आणि जावे लागतात. ते धैर्य तू दाखव. म्हणजेच तो लक्षभेद होईल अर्जुनासारखा. अन्यथा मी माझं माझं करशील तर रेल्वेत घेतलेल्या सामानासारखं डोक्यावरचं ओझं तुला स्वतःच्या सुखदुःखाचं ओझं घेत मरून जावं लागेल. एक दिवस काबाड कष्ट करत बैल गेला तसा, रासभ गेलं तसं तुझं जीवन होईल. मोकळा तर हो. आणि ती संधी सद्गुरू देत आहेत. काखे घेऊन या दारा, म्हणे मज संन्यासी करा, तसा विषयी सैरा वैरा, ज्ञान बडबडी. नुसतं पारायण करणारे बडबड करतात. नुसतं पारायण करणारे बडबड करतील जर त्यांना आत्मज्ञान नसेल तर. पारायण करणे अजिबात वाईट नाही. पुन्हा पुन्हा आता तर कलियुगामध्ये हेच बोलतायत सगळेजण. ज्यांना एका जरी ओवीचा अनुभव असेल ना, ते सगळेजण म्हणतील याचा अर्थ असा आहे, पारायण करत असताना पारायण करा, पण त्याचा अनुभव एका शब्दाचाही जर आला नसेल तर ती व्यर्थ बडबड आहे. नुसती व्यर्थ बडबड आहे. अतिशय सुंदर स्वयंपाक केला आईनी. इतका सुंदर स्वयंपाक केला की अगदी खमंग सुवास सगळीकडे सुटलाय. आणि मुलांना इच्छा झाली खायची. तिने म्हटलं देणार नाही. आणि दुपार गेली, संध्याकाळ गेली, तरी त्या बाईचं काहीतरी ठरलं असेल त्याप्रमाणे नाही दिलं. काय उपयोग आहे तिच्या स्वयंपाकाचा? हे कळायला पाहिजे ना. स्वयंपाक जर मी उत्तम केला आहे तर खाणाऱ्याला देणं हा अतिशय महत्त्वाचा गुण त्याच्यामध्ये असला पाहिजे. की तो जे खातो त्या खाण्यामुळे त्याला जो आनंद होतो तो स्वयंपाक करणाऱ्याचा आनंद असला पाहिजे. श्रोता बोलतोय, वक्ता बोलतोय, श्रोत्याला आनंद मिळत असेल तर वक्त्याच्या बोलण्याला किंमत आहे. तसं पारायण करतोय पण मनाला समाधानच नाही, चिडचिड करणारे लोक असतील पारायण करून उठले तर हे काय अनुभव घेतला याचा? कोणत्याही क्षणी चिड न येणे. आणि खरंच जर का एकदा सद्गुरूंवरती श्रद्धा बसली ना तर हृदय शॉकप्रूफ होत आहे. शॉकप्रूफ. शॉकच बसत नाही. जसे गाडीला शॉक ॲब्सॉर्बर्स लावतात 3-3, 4-4 हजाराचे, तसे हे आपल्याला फक्त शरण झाल्यावर आपल्या हृदयात येऊन बसतात आणि वाटू देत नाहीत. काहीही वाटू देत नाही. चाललंय ते चालू देतात. मी आहे ना तुझ्या पाठीशी असं म्हणून. मग असा अनुभव जो घेईल तोच फक्त खरा. अन्यथा सगळी बडबड आहे, व्यर्थ बडबड आहे. हजारो लोक गोळा करायचे आणि बडबड करायची, पैसे कमवायचे आणि नवनवीन कपडे घालून नटायचं, त्यांच्या रासलीला करायच्या. त्या रासलीलाही अर्थ नाही आणि कशालाच अर्थ नसतो, कारण ती नुसती बडबड असते. बडबडीला महत्त्व नाही. त्यांचं म्हणणं असं आहे, काखे घेऊन या दारा, मनामध्ये बिलकुल अंतःकरण शुद्ध असल्याशिवाय. खरं म्हणजे समर्थ ते बोलू शकले नाही, कारण इतकं साधं करूनही तर लोक ऐकत नाही. इतकं साधं केलं बाबा रे, तू जसं म्हणशील तसं म्हणून तर लोक ऐकत नाही. मग त्यांनी म्हटलं असतं की अंतःकरण शुद्ध झालं तरच दासबोध हातात घ्या. कसं होणार आहे? अशी एवढी मोठी अट टाकली, अजूनही तर शुद्ध होत नाही अर्धा झाला तरी. मग सुरुवातीला अंतःकरण, मग ते म्हणतील आम्ही बघतच नाही, त्या मार्गाने जातच नाही, आम्हाला अंतःकरण शुद्धी वगैरे नको आहे. आज एक व्हिडिओ पाहिला ज्या ठिकाणी त्या बाईंनी अतिशय सुंदर सांगितलं की सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा एखाद्या गृहिणीचं काम आहे, पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या म्हणाली. सुरुवातीला तिने डिस्क्लेमर देऊन टाकला की माझं ज्यांना पटतंय त्यांनी ऐका, ज्यांना नाही पटतंय त्यांनी अगदी कमेंट करून सांगा की मला हे पटलं नाही, मला चालेल, कारण की काळच तसा आहे. तिने सांगितलं उठल्या उठल्या आपल्याला आंघोळ करूनच फक्त स्वयंपाकघरात जायचं आहे.
ही एकच अट आपल्या मनाशी ठेवा. कपडे स्वच्छ, मन स्वच्छ आणि सगळं स्वच्छ स्वच्छ, विचार स्वच्छ. एखादं स्तोत्र म्हणून जर तुम्ही स्वयंपाकाला सुरुवात केली तर त्या स्वयंपाकाला जी गोडी येते ती गोडी, किंवा जे काही आपण स्वयंपाकघरात जाऊन करतो, कारण सगळं पोटातूनच निर्माण होतं आहे. जे काही वासना चांगल्या आणि वाईट ते सगळ्या पोटाद्वारे आहे, खाण्यातून. मग त्यावरती आपल्या गृहिणींचा इतका मोठा परिणाम आहे. मग हे जर मी तुम्हाला सांगितलं, कुणाला पटणार आहे? कोण उठेल, कोण करेल? म्हणजे अक्षरशः दुर्लक्ष करणारे लोक आहेत. म्हणजे इतकी साधी गोष्ट सांगून हजारो लोक नाही म्हणतात तिला. एखादा जुना काळचा कोणीतरी येतो, ताई तुम्ही बरोबर बोलल्या, ह्याच्या व्यतिरिक्त तिला कमेंट येत नाही. मग हा काळ कुठे चालला आहे? मग अशा लोकांना जर समर्थांनी सांगितलं, अंतःकरण शुद्ध करून तुम्ही दासबोध ऐकायला बसा, होईल? इतकं साधं करून, इतकी तळमळ करून लोक ऐकत नाही. प्रत्यक्षात अशा अटी जर टाकल्या त्यांनी तर कसं झालं असतं? समर्थ समावेशक आहे, सर्वसमावेशक आहे. येऊन तर बघा, करून तर बघा. मी आहे ना. कधी रागवतात, कधी गोड बोलतात, कधी धाक दाखवतात, कधी भीती दाखवतात, कधी म्हणतात मोक्षच मिळणार नाही. अशा वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. तेव्हा कुठे काहीतरी थोडंसं आपल्या एखाद दुखट माणसाला ते पटतं. मग अशा जर अटी त्यांनी घातल्या असतात तर त्याच्यामुळे काखे घेऊन या दारा कोण ओळखेल? जो समाधानी असेल तो, जो समाधानी दिसत असेल दासबोध वाचून किंवा सत्संगामध्ये जो समाधानी वाटत असेल त्यांनी नक्कीच तो दासबोध अनुभवला असं म्हणायला हरकत नाही. मग काखे घेऊन या दारा हे आपलं परीक्षण आहे, इतरांचं नाही. इतरांनी काही करो, आपल्या मनात काय चाललं आहे समर्थांबद्दल, दासबोधाबद्दल, ते आपल्या मनात आणायचं आणि मग त्याच्याप्रमाणे मग तो संन्यासी मला म्हणायचं नाही, काहीच मला म्हणायचं नाही. काखे घेऊन या दारा म्हणे मग संन्यासी करा, तैसा विषयी सैरा वैरा ज्ञान बडबडी. जसा विषयामध्ये सैरा वैरा फिरतो तसाच जर दासबोध वाचून सुद्धा होत असेल तर ही बडबडी आहे नुसती. असो ऐसे पडत मूर्ख, ते काय म्हणती अद्वैत सुख. त्याला अद्वैत सुख वगैरे कसं कळणार आहे? आपल्याला सुद्धा कळत नाही, पण त्याला तर अजिबातच कळणार नाही जो यापासून दूर आहे. अर्जुनाला निमित्त केलं, त्याचं मला कौतुक वाटलं, तसं मला व्हावं वाटलं, ही माझी भावावस्था आहे. आणि उलट अर्जुनाला शिव्या द्यायच्या. अर्जुनापेक्षा कर्ण कसा श्रेष्ठ आहे सांगायचं, रामापेक्षा रावण कसा श्रेष्ठ आहे सांगायचं. हे सगळं करण्यामध्ये आयुष्य घालवायचं. त्याच्यामुळे ते खरंच समाधानी होतात का? हा शेवटी जाण्याचा विषय आहे. मग त्यांनी जर म्हटलं लंकेतला राम आणि अयोध्येतला रावण हे पुस्तक काढलं एकाने, म्हणजे काय, म्हणजे बुद्धिमत्तेची कमाल असते. कीव म्हणावी की कमाल म्हणावी. अयोध्येतला रावण आणि लंकेतला राम आहे म्हणे. आम्ही रावणाला वाईट म्हणतच नाही, रामानी रावणाला वाईट म्हटलेलंच नाही. त्याचे जे सद्गुण आहेत, तो दशग्रंथी ब्राह्मण आहे, त्याचं विद्वत्ता, या सगळ्यांवरती रामांना अगदी मनापासून प्रेम आहे. शेवटी जाताना रामांनी म्हटलंय की लक्ष्मणा रावणाकडे जा आणि त्याच्याजवळ जे ज्ञान आहे ते तू घे, त्याच्या व्यतिरिक्त कुणालाच इतकं ज्ञान नाही जेवढं रावणाला ज्ञान आहे. असं रामांनी का म्हटलं असतं? रामांनी स्वतःच त्याला ज्ञान नसतं देऊ शकले का राम? पण ज्याला जो मान द्यायचा आहे तो मान राम देत आहेत. आणि रामांनी मरणासन्न अवस्थेत रावण असताना पूर्ण मान दिलाय त्याला. आणि लक्ष्मणाला पाठवलं. लक्ष्मण घाबरला. लक्ष्मण म्हणाला मी कसा जाऊ, ज्याचा आपण इतके दिवस राग करतोय, आपण त्याचा द्वेष करतोय असं आपल्याला वाटतंय, आपण त्याचा बिमोड करायचा प्रयत्न करतो, त्याच्याचकडे मी जाऊ? ते म्हणाले हे बरोबरच आहे सगळं, तो मुळात किती हुशार आहे ते बघ, आणि त्याच्याजवळ जे ज्ञान आहे ना ते कुणाजवळ नाही. असा कोणी शत्रू आहे जगात? असा एखादा तरी शत्रू आहे की जो शत्रूला इतका मान देतोय? मारावं लागतंय, कारण तो असुर आहे, कारण तो अधर्मी आहे, त्याच्याजवळ धर्म नाही आहे, म्हणून राम मारतोय. अन्यथा रामांनी सगळ्यांचा उद्धार केलाय. मग असा राम असताना लिहिणारे काय म्हणतायत? लिहिणारे म्हणतायत की अयोध्येतला रावण आणि लंकेतला राम. वाह, म्हणजे याला काय म्हणावं? बरं, त्यांनाही आपण काही म्हणू नये, पण त्यांचं अधःपतन आपल्याला समजलं असेल तर लक्ष कशाकडे गेलं? अर्जुनाकडे गेलं, कर्णाकडे नाही गेलं. कर्णाचे महत्त्व आपण जाणतोच, कर्णाच्या गोष्टी आपण ऐकतोच, कर्णाची मोठेपणा आपण स्वतः कृष्णांनी मान्य केलं आहे. अरे बाबा, तुझ्यासाठी मला ते चाक असं पृथ्वीमध्ये टाकावं लागलं, हा मोठेपणा कुणाचा? तुझाच. तसा तू मरत होता का? तसं तुझं शौर्य,
जर तुझे कवचकुंडल काढून घेतले नसते मी कपटानी तर तू मरत नव्हता, अर्जुनापेक्षा जड होता हे मला माहिती नाही. हाच तर तुझा खरा इतिहास आहे. हे कृष्णांनी सगळ्यांना सांगितलं आहे आणि लपवलं नाही कोणापासून. जे चांगलं आहे ते लपवलं, याला कृष्णनीती म्हणतात. राम धर्म करतोय. मग असे आमचे रामकृष्ण असताना आपण विचार कसा करतोय की आपण रामासारखं व्हायचं आहे, रामाचे आशीर्वाद पाहिजे, आपल्याला अर्जुनासारखं बनायचं आहे. अर्जुनाचं निमित्त जे कृष्णांनी केलं आहे तो अर्जुन मला आवडतोय आणि तसाच मला व्हायचं आहे, ही नीतिमत्ता आहे. हे जोपर्यंत वाटत नाही, ज्यांना वाटत नाही ते या सगळ्या गोष्टींपासून दूर आहेत. त्यांचं काय होतं त्याच्याशी आपलं काही कर्तव्य नाही. पण समर्थ म्हणतात सत्य काय आहे मी तुम्हाला सांगतो, एकदा बुद्धिवानांनी ऐकून तर बघावं. मी कोणाला शिव्या देतो की काय करतो, मी जातीवर बोलतो की रावणावर बोलतो, काहीच नाही. रामच स्वतः रावणावर बोलते तर समर्थ कसे बोलतील. हे समजण्याच्या गोष्टी आहेत सगळ्या. मग ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवण्याचे हे मायेतले प्रयोग आहेत, असुरांचे जे प्रयोग आहे. म्हणून मनामध्ये काय ठेवायचं आहे, अंतःकरण शुद्ध ठेवायची. मग संन्यासी म्हणा किंवा न म्हणा त्या जीवाला काही फरक पडेल का, अजिबात फरक पडणार नाही. संन्यासी वृत्ती आहे, संन्यासी राहणी नाही आहे. राहणीवरून संन्यासत्व ठरलं असतं तर सगळे केष्टी वस्त्र घालणाऱ्यांनी असले काही कामं केले नसते. आणि रावण किती विद्वान होता, त्याचं कॅरेक्टरसुद्धा बघितलं जेव्हा त्या ॲक्टरनी केलेलं ते सुद्धा पाहून नतमस्तक होतो माणूस, इतकं दिव्य त्याचं चरित्र आहे. पण ते रामाच्या पुढे कमी आहे, कारण राम धर्माचारी आहे. त्यावेळेचा शत्रूसुद्धा कसा होता आणि आताचे शत्रू बघा कसे आहेत. शत्रू म्हणजे एकदम खालच्या दर्जाचे. तेव्हाचा शत्रू, रामाचा शत्रू म्हणजे रावण होता. हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि रावणाला तितकंच महत्त्व आहे. रामांना जन्म घ्यावा लागला रावणासाठी, हे त्याचं कौतुक आहे. अशा या सगळ्या गोष्टी असताना आपण यापासून कसं काय, हे पडत मूर्ख आहेत सगळे, वरवरचं वाचून काहीतरी बोलणारे. साहित्य संमेलनं भरवायची आणि कुणाला तरी काहीतरी बोलायचं, हे पडत मूर्खांचं लक्षण आहे. प्रत्यक्ष सत्याचं ते ज्ञान नाही, ते सत्य ज्ञान नाही. असो ऐसे पडत मूर्ख, ते काय जाणं ते अद्वैत सुख. त्यांना अद्वैत सुख काय समजेल. एक साधं वचन, एक साधं गोड भजन ऐकून एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी जातो, त्यामध्ये किती आकर्षण असेल त्या भजनामध्ये आणि त्या शब्दामध्ये, त्या वाक्यामध्ये किंवा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, ह्या गोष्टी समजण्यासारख्या आहे. मग अद्वैत सुख ते आहे की त्या ठिकाणी गेल्यावर सुख मिळत आहे. नारकी प्राणी नरक भोगिती स्वइच्छा. आणि इतकं सगळं नरदेह मिळाला आहे. खरंच इथे आपल्याला दासबोध वाचतोय म्हणजे खरंच पूजापाठाचा ग्रंथ कुठेही वाटत नाही. हे पुन्हा पुन्हा माझ्या लक्षात येत आहे. ते म्हणतात आहे नरक म्हणजे काय, नरक जे भोगतात स्वतःच्या मनानेच नरक भोगतो. एखाद्या व्यक्तीला दुःख उगळायची सवय असते ना, ते दुःख म्हणजे नरकयातनाच आहे. त्या नरकयातनेतून बाहेर पडायचं ते स्वइच्छा पाहिजे. ते म्हणतात स्वइच्छा, भोगिती स्वइच्छा. चांगलं किंवा वाईट हे आपण आपल्या मनाने, म्हणून विचारा इतकं देखणं काही नाही. आपल्या मनामध्ये चांगले विचार येणं, ह्याच्या इतकं देखणं आपलं आयुष्य नाही. दिसणं, ऐश्वर्य, सुख, संपत्ती, माया, संसार, ह्या सगळ्या गोष्टी थिट्या आहेत. जेव्हा मला स्वर्गासारखं सुख मिळेल जर माझे विचार चांगले असतील तर. तो स्वर्ग नरक नावाचा एक सिनेमा होता. त्या ठिकाणी सगळं चांगलं असताना ती जी हिरोईन आहे ती फक्त वाईट विचार करून स्वर्गासारखा संसार नरकात टाकते. आणि एकीचा नरकासारखा संसार असतो, दारू पिणारा आणि अगदी अव्यवस्थित असा तिचा नवरा असतो. पण सकारात्मक विचारांनी आणि समजून घेऊन ती पुन्हा रस्त्यावर आणते संसार स्वतःचा. म्हणजे वाईटातून चांगलं आणि चांगल्यातून वाईट विचारांनी करतं. तिने चांगला विचार केला तर वाईटाचं चांगलं झालं आणि हिने वाईट विचार केला तर स्वर्गासारखा संसार. शेवटी तो माणूस इतका त्रस्त होतो तिचा नवरा की तो म्हणतो मला तुझ्यासोबत राहायचं नाही. अतिशय उत्तम संसार, स्वर्गासारखा संसार असताना नुसतं काहीतरी वाईट विचार मनात येऊन ती स्वतःचा संसार उद्ध्वस्त करते. हा सिनेमा अक्षरशः याच्यावरती आहे, सकारात्मक विचारांवरती, की आपण जसा विचार करू स्वइच्छा. आपण हे मनाचं काही बोलत नाही. जे काही अनुभव आपण घेतले हे समर्थ जे म्हणतात त्याप्रमाणे कुठे ना कुठे आपल्याला कनेक्टिंग द डॉट्स दिसतात. तो सिनेमा पाहिल्यावर त्या व्यक्तीने स्वतःच्या हाताने तो संसार आपला बिघडवला आहे. तसं आपण स्वतःच्या हाताने आपलं जीवन बिघडवत असतो. अन्यथा
जे घडायचं ते घडतच असतं, कितीही ठरवलं तरी ते घडणारच असतं. एवढा ज्ञानी रावण, पण त्याला शेवटी असंच घडावं लागलं, यांच्याच हाताने मरावं लागलं. ज्ञान असून सुद्धा. मग हा फरक आहे राम आणि रावणामध्ये. मग स्वइच्छा जर त्याची झाली असती, एवढा शिवाचा भक्त आहे, शिवाला म्हणावं त्यांनी, शिवाचाच भक्त असल्यामुळे की मग शिवांनी सांगितलं नसेल, त्यांना सांगायला गेला तर कैलास पर्वतच उचलला. म्हणजे शिष्यच भारी झाला देवापेक्षा, महादेवापेक्षा. कैलास पर्वत उचलतोय रावण. म्हणजे ऐकायचं तर नाव, शनीला दाबून ठेवलाय पायाखाली. फक्त ते हनुमान त्याच्या पुढे आल्यामुळे हे सगळं सुटलं. म्हणजे त्या हनुमंताची सुद्धा, हनुमंताचं महत्त्व पहा या ठिकाणी. शनीला दाबून ठेवलाय. नवग्रहांमधला शनी जो सगळ्यात त्रासदायक आहे, त्याला पायाखाली दाबून ठेवलाय. तो बिचारा कावरा बावरा झालाय. म्हणून शनी म्हणतो की हनुमंताची जर पूजा करत असाल, हनुमंताची जर आराधना करत असाल तर मी काही करत नाही, कारण मला दाबून टाकलं होतं रावणाने, त्यातून मुक्तता मला हनुमंतानी केली आहे. मग हे सगळे चरित्र काय नुसते वाचायचे, फक्त वाचायचे आहेत का? हे समजून घेण्यासारखं आहे की हनुमंतानी शनीला कसं मुक्त केलं रावणाच्या पायाखालून. तसं आहे. मग हे सगळं करत असताना स्वइच्छेने भोगतात सगळं. त्याची जर रावणाची इच्छा झाली असती की आता कोणत्याही क्षणी रामाला जर शरण गेला असता तर त्याला इतिहासच बदलला असता, पण ते होणे नाही, कारण मायेमध्ये जे होणार आहे ते होणार आहे. पण रामनामाच्या जपानी हे सगळं होऊ शकतं. त्यांनी जप न करता दुष्टत्व केलं, त्यामुळे त्याला मरावं लागलं. म्हणजे त्याच्या देहाला मरावं लागलं. तेच जर त्यांनी राम राम केलं असतं तर त्याला मुक्ती मिळाली असती. हा फरक आहे. मग हे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सोडलं नाही, त्याची इच्छाच झाली नाही. मग ते आपण शिकायचं. रावणाचे काय हाल झाले, असं काय झालं, शनीचं काय केलं त्यांनी, हे सगळं शिकून आपण रामाकडे वळल्यानंतर रामाचा मंत्र म्हणायचा. असं साधं सोपं गणित आहे की यातून आपली मुक्ती. ह्यात सत्य नाही तर काय, हे पूर्ण सत्य आहे. सत्यप्रकाशा इतकं, सूर्यप्रकाशा इतकं हे सत्य आहे, बाकी सगळं असत्य आहे. मग हे जे रामायण महाभारत ग्रंथ आहेत ते काय नुसते वाचायचे आहेत का, अनुभवायचे आहेत. आपण अर्जुन बनायचं आहे, आपण असं सगळे करायचे आहेत. मारीच म्हणतोय, किती समजावून सांगतोय रावणाला की बाबा सगळ्यांना ज्ञान आहे, फक्त रावणाला नाही. आणि तेही आपल्यासाठी घडलंय की असं घडलं तर असं होत असतं, त्यापेक्षा तुम्ही रावणासारखं न बनता असं बना. म्हणजे हे सगळं अहिल्या सीता तारा मंदोदरी नसत्या तर आपल्याला कळलंच नसतं की काय असतं. त्यामुळे हे सगळे ग्रंथ वाचायचे आणि त्याप्रमाणे मग हे भोगीती स्वइच्छा, हे स्वइच्छेने ठरवायचं. ही बाकी स्वतःच्या हातात ठेवलेली दोन गोष्टी, शांती आणि समाधान स्वतःजवळ ठेवलं आणि स्वइच्छा आमच्याजवळ ठेवली. म्हणजे या दोन गोष्टींची सांगड कोण घालतं? सद्गुरू घालतात. ही तुझी इच्छा त्याच्यात रमव रे बाबा. आणि ते म्हणतात आहे की ते सत्य एकच आहे. मग ही जी स्वइच्छेची सांगड घालणे ही महत्त्वाची आहे. माझी इच्छाच बदलून टाकली आणि माझी इच्छा रामामध्ये विलीन केली. वैश्याची करील सेवा. वाईट वाईट उदाहरणं दिली आहेत, सगळे वाईट वाईट उदाहरणं त्यांनी दिले, समाजातली घाण सगळी. वैश्याची करील सेवा, तो कैसा मंत्री म्हणावा. खालच्या दर्जाच्या स्त्रीची जर सेवा केली किंवा मायेमध्ये रमला, सरळ सरळ उदाहरण कशाला घ्यायचं, मायेमध्ये रमला, तिची सेवा केला, त्याच्यातच सुख सगळं. आई वडील नको, कोणी नको. तो एक आता मोठा समास आहे त्याचा झाला आहे म्हणजे आपला, की त्या ठिकाणी त्याला कुणीच नको असतं. बायकोच्या पुढे त्याला कुणीच नको असतं. ती बायको तरी झाली संसारातली. हे तर म्हणतात वैश्याची करील सेवा. जी खालच्या दर्जाची स्त्री आहे तिचा सुद्धा तुम्ही सेवा करता, मग त्याला मंत्री कसं म्हणणार. तैसा विषयदास माना. म्हणजे त्यांना काय आता बीड प्रकरण माहिती होतं का काय माहिती मग समर्थांना. तो कैसा मंत्री म्हणावा, तैसा विषयदास मानावा, भक्तराज केवी. तसा जर तो मंत्री नाही वेश्येची सेवा करणारा, तसा विषया मानणारा, विषयामध्ये सुख मानणारा भक्तराज कसा म्हणावा. प्रश्न विचारतायत. भक्तराज कसं म्हणायचं त्या जो विषयी सेवन करतो. विषयी राहतो असं नाही म्हणत समर्थ, विषय सेवन करतो, आनंद घेतो. अजूनही माझे विषय संपले नाही म्हणतो अजूनही, तर तो भक्तराज कसा असेल. तैसे विषयी बापुडे त्यास ज्ञान कुणीकडे, वाचाळ शाब्दिक बडबडे वरपडे झाले श्रीराम. यांना सगळे वाचाळ म्हणायला हरकत नाही. ऐसे शिष्य परम नष्ट, कनिष्ठामध्ये कनिष्ठ, हीन अविवेकी आणि दुष्ट, खळ खोटे दुर्जन श्रीराम. आता यामध्ये वाईट 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 बोललाय.
असे लोक शिष्य परम नष्ट नष्ट, त्यांना कोणती तरी नीच योनी प्राप्त होते, दुंदुकारीसारखी राक्षसी योनी प्राप्त होते, ते मुक्त होत नाही. परम कनिष्ठामध्ये कनिष्ठ, खालच्यात खालचं अगदी सुकर योनी, अविवेकी आणि दुष्ट. आता हे जे पाकिस्तानचे लोक आहेत ना, ते यवनच आहेत, अविवेकी, त्यांना विवेक नाहीच. आपल्याला कुणाला थोडंसं जरी लागलं ना, दुःख झालं ना, टचकन पाणी येतं डोळ्यामध्ये. इतके खून करतात, इतके मारतात, तरी त्यांना काहीच कसं वाटत नाही. खाणंही प्राण्यांना खायचं आणि मनुष्याला मारायचं, ही अविवेकी हीन वृत्ती म्हणजे हे मागच्या जन्माचं पाप आहे. त्यांना समजत नसेल आपल्याला काय करायचं आहे, त्यांना समजत नसेल ती गोष्ट, पण ती गोष्ट अविवेकी आणि दुष्ट खालच्या प्रतीचे लोक बनतात. त्या हिटलरनी इतक्या लोकांचा खून केला, छोट्याशा खोलीमध्ये बंद केलं. किती कमाल आहे. ह्याला किती, म्हणजे जसं म्हणतो आपण चांगल्या गोष्टीसाठी एक सत्सद विवेक बुद्धी पाहिजे, आनंद पाहिजे, प्रेम पाहिजे, समाधान पाहिजे. हे सुद्धा आपल्याला करायला लावा म्हटलं तर करणार का आपण? साधं वीर सावरकरांचा आज जयंती आहे, त्यांचा सिनेमा आपण बघायला गेलो, ते तर राष्ट्रासाठी कोलू ओढतायत, ते बघवत नाही आपल्याला. त्या तिथपासून पुढचं बघू शकलो नाही आपण. मग असे आपलं मन, आणि हे अविवेकी लोक कसे काय वागू शकतात? असे ते वागू शकतात म्हणून वागतात ना. 36 तुकडे करणं हे आपण करू शकू, भाजीचे तुकडे करतो वेगळी गोष्ट आहे, माणसाचे तुकडे हे सगळे करणं, हे अविवेकी दुष्ट लोक तयार होतात. म्हणजे हे आता समजायला पाहिजे, पुनर्जन्माचा सिद्धांत पटला. मागच्या जन्मी इतकं वाईट काम केलंय की त्यांना या जन्मी ही गती मिळाली. स्वर्ग आणि नरक या कल्पना नाही, हे सत्य आहे. जन्मानंतर आज जे भोगतोय तो स्वर्ग नरक आहे. मृत्यूनंतर काय होईल त्याच्याशी आपल्याला सध्या घेणं देणं नाही. आता हे जे अविवेकी दुष्ट, हा दुष्टपणा, हे मांसाहार करणारे लोक सुद्धा मला आश्चर्य वाटतं की असं कसं खाऊ शकतात, असं कसं मारू शकतात. हे अविवेकी आणि दुष्ट लोक जे आहेत ना, ते मुळातच दुष्ट आहेत. अन्यथा एखाद्या चांगल्या व्यक्तीला हे कर म्हटलं तर करू शकतो का? जसं समर्थांकडे ओढल्या जाणं सोपं नाही, तसं ह्या वाईट गोष्टी सुद्धा आपण करू शकत नाही, अगदी नाही करू शकत. त्याच्यासाठी अंतःकरण शुद्ध असलं तरच आपण माणूस इकडे जसा वळतो, तसं अंतःकरण अतिशय कलुषित असलं तोच व्यक्ती ती गोष्ट करू शकतो. म्हणजे मागच्या जन्मी इतकं पाप केलंय की तो हे करू शकतो. जय जय रघुवीर समर्थ. असं करू शकण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, आमच्यामध्ये नाही. आम्हाला म्हटलं एखाद्याचा खून कर, कितीही राग आला, आम्ही नाही करू शकणार. साध्या प्राण्याला मारू शकणार नाही. एखादा प्राणी रस्त्यात मरून पडला तर आपण त्या गोष्टी, त्याला पाणी पाजू, त्याला उभं करण्याचा प्रयत्न करू, आणि जर त्यांनी जीव सोडला तर आपल्याला कितीतरी वेळ वाईट वाटत राहणार आहे. असं आपलं अंतःकरण असताना ह्यांचं अंतःकरण तसं नाही, म्हणजे ते मागच्या जन्मीचं पाप आहे. त्याशिवाय ते असं वागू शकत नाही. अशी स्पष्ट भूमिका आता या ठिकाणी पुनर्जन्माची आपण मांडू शकतो. समर्थ त्यांना शब्द देतात, ऐसे शिष्य परम नष्ट, ते नष्ट होणार आहे. या क्षणी ठेचून टाकणार आहे त्यांना. जे काही होईल त्यांचं असंच जाणार आहेत. नंतर कनिष्ठांमध्ये कनिष्ठ, आपल्याला जो दर्जा मिळेल सद्भक्तांना तो दर्जा, आणि हा त्यांना समजो न समजो त्याच्याशी समर्थांचा प्रश्न नाही. सत्य हे आहे की ते कनिष्ठाहून कनिष्ठ आहेत. नंतर ते हीन आहेत, ते अविवेकी आहेत, ते दुष्ट आहेत, खळं, खोटे, दुर्जन, किती वाईट शब्द आहे. इतक्या सद्ग्रंथामध्ये इतके वाईट शब्द या लोकांना वापरले गेले आहे. ह्याच्याहून काय? आणि ही समज नाही म्हणजेच त्यांना दुःख नाही. ही समज नाही म्हणजे दुःख नाही, ती समज आहे म्हणजे सुख आहे. या दोन्ही परंपरा आपल्याला आता कळल्या ना. त्यांना समजत नाही म्हणून त्यांना दुःख होत नाही, आपल्याला समजेल म्हणून आपण ते करत नाही आणि सुखात आहोत. अशी ही संकल्पना. म्हणजे कशामुळे शक्य आहे हे सगळं? हे सगळं केवळ भोगीती स्वइच्छा श्रीराम. हे फक्त स्वइच्छेने होऊ शकतं. आणि स्वइच्छा अशी असावी हे सांगणारं मार्गदर्शन कुणाचं आहे? सद्गुरूंचं आहे. जय जय रघुवीर समर्थ. हे सांगणारे सद्गुरू आहेत. इतका सगळा जो खेळ चाललाय मायेचा पसारा, त्या मायेच्या पसाऱ्यातून वेगळी दृष्टी देऊन त्या जीवाला आणि कुणाकडे देत आहेत? रामरायांकडे पोचवत आहेत. असे आमचे सद्गुरू आहेत. मदमोह लोभ सुसरी बहुडंखिती विषारी. मग हे सगळं काढायचं असेल
तर आपल्याला सद्गुरू आपल्याला मार्ग देतात. मग हे बाकीचे सगळे जे आहेत उरलेले, म्हणजे त्यांनी उरलेले म्हणजे दासबोधाबद्दल असं म्हटलंय त्यांनी, काखे घेऊन या दारा म्हणे मज संन्यासी करा, असे म्हणणारे म्हणताना म्हणतात आहे की आम्हाला असं आणि आम्ही संन्यासी, आम्ही खूप चांगले, म्हणू द्या. म्हणण्याने काही फरक पडत नाही. प्रत्यक्ष अनुभव ज्यांचा नसेल ते सगळे या मार्गाचे अधिकारीच नाही. म्हणजे मी तुम्हाला इतकं दुःख दिलं म्हणतात आपल्या प्रारब्धाने, तरीही तुम्ही आमच्याकडे वळत नाही. दुःखातून दुःख करून दुःखातून बाहेर पडत नाही स्वइच्छेने, तर तुम्हाला मी काहीच करू शकत नाही. जो माझ्याकडे आला त्याचं दुःख संपलेलं आहे हे लक्षात ठेवायचं. अन्यथा सगळे ऐसे शिष्य परमनष्ट, कनिष्ठांमध्ये कनिष्ठ, हीन अविवेकी आणि दुष्ट, खळखोटे दुर्जन श्रीराम. ऐसे जे पापरूप दीर्घदोषी वज्रलेप, तयास प्राश्चित्त अनुताप उद्भवता आहे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. 3 ओव्या वाचते फक्त. तेही पुन्हा शरण जावे, सद्गुरूस संतोष व्हावे, कृपा दृष्टी झाली आवावे, पुन्हा अशुद्ध श्रीराम. स्वामी द्रोह जया घडे, स्वामी द्रोह जया घडे, तो यावश चंद्र नरकी पडे, तया सोपावची नगडे, स्वामी तुष्टल्या वाचुनी श्रीराम. स्मशान वैराग्य आले, म्हणून लोटांगण घातले, तेणे गुणे उपतिष्ठले, नाही ज्ञान श्रीराम. भाव आणिला जयाचा जायाचा, मंत्र घेतला गुरुचा, शिष्य झाला 2 दिसांचा, मंत्राकारणे श्रीराम. ऐसे केले गुरुदंड, शब्द सिकला पाषांड, झाला तोंडाळ तरमुंड, महापाषांडी श्रीराम. घडी एक रडे आणि पडे, घडी एक वैराग्य चढे, घडी एक हंबाव जडे, ज्ञातेपणाचा श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.